श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी षटतिला एकादशीचे महात्म्य ऐकणार आहोत. षटतिला एकादशी. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, भगवन, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी असते? तिच्यासाठी कसा विधी आहे व तिचे फळ काय आहे? कृपया या सर्व गोष्टी आम्हाला सांगाव्या. श्री भगवान म्हणाले, नृपश्रेष्ठ, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी षटतिला नावाने प्रसिद्ध आहे, जी सर्व पापाचा नाश करणारी आहे. मुनिश्रेष्ठ, पुलस्त्यांनी हिची जी पापनाशन कथा दालभ्यांना सांगितली होती ती ऐका. दालभ्यांनी विचारले, ब्राह्मण, मृत्यूलोकात आलेले प्राणी बहुधा पापकर्म करतात. त्यांना नरकात जावे लागू नये यासाठी कोणता उपाय आहे? सांगण्याची कृपा करावी. पुलस्त ऋषी म्हणाले, महाभाग, पौष महिना आल्यावर मनुष्याने स्नानादी करून पवित्र व्हावे. इंद्रिय संयम ठेवून काम, क्रोध, अहंकार, लोभ आणि चुगली इत्यादी दुर्गुणाचा त्याग करावा. देवादिदेव भगवंताचे स्मरण करून पाण्याने पाय धुवून जमिनीवर पडलेले शेण गोळा करावे. त्यात तीळ आणि कपाशी मिसळून 108 पिंड बनवावेत. नंतर पौष महिन्यात जेव्हा अर्धा किंवा मूळ नक्षत्र येईल तेव्हा कृष्ण पक्षातील एकादशी करण्याचा नियम घ्यावा. चांगल्या प्रकारे स्नान करून पवित्र होऊन शुद्ध भावाने देवादिदेव श्री विष्णूची पूजा करावी. काही चूक झाल्यास श्रीकृष्णाचे नामोच्चार करावे. रात्री जागरण व होम करावा. चंदन, केशर, कापूर व नैवेद्यादी सामुग्रीने शंख, चक्र, गदा धारण करणारा देवदेवेश्वर श्रीहरीची पूजा करावी. त्यानंतर भगवंताचे स्मरण करून सतत श्रीकृष्णाचे नामोच्चारण करून कोहळा, नारळ किंवा महाळुंगाची फळे अर्पण करून भगवंताची विधीपूर्वक पूजा करून अर्घ्य द्यावे. इतर सर्व सामुग्रीचा अभावात 100 सुपाऱ्यांनी देखील पूजा व अर्घ्यदान करता येते. अर्घ्याचा मंत्र याप्रमाणे आहे. कृष्ण कृष्ण कृपालुस्तव मगतीना गतिर्भव संसाराना वमग्नानां प्रसिद्ध पुरुषोत्तम. नमस्ते पुंडरीकाक्ष, नमस्ते विश्वभावन सुब्रह्मण्य, नमस्तेस्तु महापुरुष पूर्वज. ग्रहणार्ध्य मया दत्तम लक्ष्म्या सह जगतपते. सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण, आपण खूप दयाळू आहात. आम्हा आश्रयहीन जीवाचे आपणच आश्रयदाते व्हावे. आम्ही संसार समुद्रात बुडत आहोत. आपण आम्हावर प्रसन्न व्हावे. कमलनयना, विश्वभावना, सुब्रह्मण्या, महापुरुषा, हे सर्वाच्या पूर्वजा, आपणास नमस्कार असो. जगतपते, मी दिलेले अर्घ्य आपण लक्ष्मीसह स्वीकार करावे. त्यानंतर ब्राह्मणाची पूजा करावी. त्याला पाण्याची कळशी, छत्री, वाहन आणि वस्त्र दान करावे. दान करताना असे म्हणावे, या दानाद्वारे भगवान श्रीकृष्णाने माझ्यावर प्रसन्न व्हावे. आपल्या परिस्थितीनुसार श्रेष्ठ ब्राह्मणाला काळी गाय दान करावी. भूदेवा, विद्वान पुरुषाने तिळाने भरलेले पात्र देखील दान करावे. ते तीळ पेरल्यास जेवढ्या फांद्या तयार होऊ शकतील तेवढ्या 1000 वर्षापर्यंत तो स्वर्गलोकात प्रतिष्ठित होतो. तिळाने स्नान करावे, होम करावा, तिळाचे उटणे लावावे, तिळयुक्त पाणी प्यावे, तिळाचे दान करावे व तिळाचा उपभोग भोजनात करावा. अशा प्रकारे 6 कामामध्ये तिळाचा उपभोग केल्याने या एकादशीला षटतिला म्हटले जाते, जी सर्व पापांचा नाश करणारी आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.